नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो असा आहे की आपण माहेरातून काही वस्तू आणतो, तर त्या काय वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही आणायच्या नाही. तर कोणत्या वस्तू आपल्याला माहेरातून आणायच्या नाही याविषयी ची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर बघा, आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रियांना, लग्न झालेल्या मुलींना माहीतच पाहिजे की महिलांनी माहेरातून आपल्याला आई वडिलांकडून अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही सासरी न्यायच्या नाही. कितीही वेळ आली तरी सुद्धा ह्या ज्या वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या चुकून सुद्धा आपल्याला आपल्या सासरी आणू नका. जर तुम्ही कळत न कळत या वस्तू जर सासरी घेऊन गेल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही आपल्या सासरी न्यायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर सविस्तरपणे शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, आपल्या आईवडिलांना आपल्या मुलींचा संसार हा कायम सुखाने समृद्धीने भरलेला असावा असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आपल्या मुलींची काळजी असते, तिला कशाचीच उणीव चणचण कमी पडू नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी ते आपल्या मुलीला त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या यथाशक्तीनुसार काही वस्तू ज्या आहेत तर त्या दिल्या जातात. त्यामध्ये बघा, जेव्हा मुलीचं नवीन लग्न होतं आणि जेव्हा मुलगी नवीन लग्न करून सासरी जाते त्यावेळी मुलीला काही भेटवस्तू ह्या दिल्या जातात. ह्या भेटवस्तू देण्याची जी परंपरा आहे तर ती फार जुनी पद्धत आहे, परंपरा आहे आणि प्रत्येक धर्मानुसार वस्तू देण्याची ही प्रथा जी आहे तर ती सुद्धा बदलत असते. आणि यावेळी ज्या वस्तू दिल्या जातात त्या सर्व शुभ ज्या वस्तू असतात तर त्या दिल्या जातात. परंतु आपल्या शास्त्रामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या अशुभ आहे आणि यात चुकूनही आपल्या मुलीला, नवीन लग्न झालेली मुलगी असेल किंवा लग्न होऊन अगदी 2 ते 3 10 वर्ष 15 वर्ष झालेले असेल तरीही या ज्या वस्तू आहेत तर या महिलांनी किंवा आई वडिलांनी चुकूनही आपल्या मुलीला कधीही वस्तू सासरी जाताना देऊ नका. आणि जर तुम्ही या वस्तू जर दिल्या तर आपल्या आपल्या मुलीच्या सुखी संसारामध्ये अडथळे सुद्धा येऊ शकतात. तर पहा, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल मुलींना तिच्या सासरकडचे असतात त्यावेळी ते काहीतरी कोणत्या तरी गोष्टीवरनं टोमणे मारत असतात. बघा, अशा वेळी आपण म्हणत असतो की सासरची लोक जे आहेत तर ती वाईट आहे, परंतु प्रत्येक सासरची लोक वाईटच असतात असं नाही. आपल्याकडून सुद्धा काही चुका ज्या आहेत तर त्या होत असतात. आपलं शास्त्र आपल्याला काही गोष्टी सांगतं, त्या नियमांचं आपण जर पालन केलं तर त्या नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होत असतो. आणि शास्त्रानुसार जर तुम्ही कळत न कळत गोष्टी जर तुमच्या सासरी जर तुम्ही नेत असाल तर नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तर तो तुमच्या सुखी संसारावरती होत असतो. आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या सासरचे तुमच्या सोबत काही वाईट करत असेल, काही वाईट गोष्टी तुम्हाला बोलत असेल, यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे जर तुम्ही यामागे तुमच्या आई वडिलांकडनं, तुमच्या माहेरातून या वस्तू सासरी घेऊन जात असेल तर त्या तुम्हाला आजच थांबवता येतील आणि त्याची परिणाम सुद्धा तुम्हाला लगेच दिसून यायला सुरुवात होईल. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे लोणचं. जेव्हा मुलगी माहेरातून सासरी जाते किंवा जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते अशा वेळी तिच्या सोबत कधीही लोणचं जे आहे तर ते पाठवू नका, मुलीसोबत देऊ नका. मुलीसोबत नेहमी गोडाधोडाचा पदार्थ पाठवावा आणि गोडाचा पदार्थ पाठवल्यामुळे तिच्या सुखी संसारामध्ये गोडवा निर्माण होतो, गोडवा टिकून राहतो
ती आपल्या माहेरातून एक गोडवा जो आहे तर तो तिच्या सासरी घेऊन जात असते आणि तोच गोडवा तिच्या कुटुंबामध्ये कायम सदैव टिकून राहतो। जर तुम्ही लोणचं जर पाठवलं मुलीसोबत तर ते आंबटपणा जो आहे तर तो आपल्या सुखी संसारामध्ये कायमचा राहतो। यामुळे कधीही आंबट लोणचं जे असतं तर ते मग कैरीचं असो किंवा लिंबाचं असो कुठल्याही प्रकारचं लोणचं असेल हे कधीही स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ही वस्तू आपल्याला आपल्या माहेराहून कधीही सासरी न्यायची नाही। तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं देखील असेल की बायकांना स्त्रियांना सवय असते की लोणचं उन्हाळा आला की कैऱ्या वगैरे येतात, अशा वेळी आपण लोणचं बनवतो आणि आपण आईला सांगत असतो की आई माझ्यासाठी सुद्धा लोणचं बनव। अशा वेळी आपल्या लेकीच्या प्रेमापोटी लोणचं बनवत असते आई आणि मुलगी कधीतरी आपल्या माहेरात येते आणि ते लोणचं घेऊन सासरी जाते। परंतु ही चूक तुम्हाला कधीही करायची नाही। आपल्या माहेरातून आपल्या आई वडिलांकडून लोणचं हे कधीच आपल्या सासरी घेऊन जायचं नाही। या अगोदर तुम्ही नेलं असेल तर हरकत नाही, परंतु यापुढे तुम्हाला ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की लोणचं हे कधीही सासरी माहेरातून नेऊ नका। जर मुलीने लोणचं हे सासरी नेलं तर सासरच्या लोकांकडून मुलीला कडू आंबट बोलणं, आपण जे म्हणतो वाईट बोलणं, तर ते करावं लागतं, सहन करावं लागतं। यामुळे कधीही तुम्ही ही चूक करू नका। त्यानंतरची समोरची जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू। आता झाडू एक माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि माहेरातून आईने कधीही आपल्या मुलीला झाडू हा देऊ नका। जरी मुलीचं नवीन लग्न झालेलं असेल तर मुलीचा नवीन संसार असेल अशा वेळी प्रेमापोटी आई मुलीला सगळ्यात वस्तू देत असते, परंतु आईने या वस्तूमध्ये चुकूनही झाडू हा कधीच द्यायचा नसतो। त्याचबरोबर लग्न होऊन भरपूर दिवस झालेले असेल तरी सुद्धा आईकडे एखादा झाडू नवीन पडलेला असेल म्हणून तो घेऊन आपल्या सासरी जाऊ नका। चुकूनही झाडू हा महिलांनी सासरी नेऊ नये। यामुळे काय होतं की तिच्या आयुष्यामध्ये दुःख संकट हे यायला लागतात आणि मुलीच्या सुखी संसारामध्ये गोडवा हा टिकून राहत नाही आणि तिच्या सुखी संसारामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही। तिला नेहमी गरिबीचे दिवस पाहावे लागतात। यामुळे झाडू ही जी वस्तू आहे तर ही चुकूनही आपल्या मुलीला किंवा स्त्रियांनी आपल्या माहेरातून आणायची नाही। यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे चाळणी। आपण जे पीठ गाळतो चाळतो जी चाळणी असते किंवा आपण जे गहू चाळतो गव्हाची घाण काढण्यासाठी जी चाळण असते तर ती कुठल्याही प्रकारची जी चाळणी असते तर ही चाळणी जी आहे तर ती कधीही आपल्या मुलीला घेऊन देऊ नका। फक्त मुलगी जेव्हा नवीन लग्न करून सासरी जाते त्यावेळीच नाही तर चाळणी ही जी आहे तर ही कधीही आपली मुलीचं लग्न होऊन 15-20 वर्ष झाली असेल, 25 वर्ष झाली असेल, कितीही वर्ष झालेले असेल तरी सुद्धा चाळण ही जी वस्तू आहे ना तर ही कधीच आपल्या मुलीला देऊ नका। स्त्रियांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा की आपल्या आई वडिलांकडून ही वस्तू जी आहे तर ती कधीच आपल्याला सासरी घेऊन जायचं नाही। त्यामुळे त्यांच्या सुखी संसारामध्ये अडथळे निर्माण होत असतात। त्याचबरोबर नवरा बायकोंमधील गोडवा हा कायम टिकून राहत नाही। सतत भांडण वादविवाद तंटे होत असतात आणि मुलीला नेहमी काहीतरी टोमणेच ऐकावे लागतात। म्हणून चाळण ही जी वस्तू आहे तर ती कधीच आपल्याला सासरी मुलीने नेऊ नये। यानंतरची समोरची वस्तू जी आहे तर ती म्हणजे सुई। सुई जी असते ती किंवा ज्या टोकदार वस्तू असतात, चाकू असेल, सुरी असेल, ह्या ज्या वस्तू असतात, पावशी असेल असतात ना तर त्या कधीही आपल्या माहेरातून सासरी नेऊ नका। असं म्हटलं जातं की जर मुलीने आपल्या माहेरातून सुई सारख्या टोकदार वस्तू धारदार वस्तू जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चाकू, सुरी, कात्री, कैची, पावशी अशा ज्या टोकदार वस्तू असतात तर त्या तुम्ही सासरी घेऊन गेला तर काय होतं, तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये कटुता येते, अडचणी येतात, समस्या येतात। यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या कधीही तुम्ही नेऊ नका। त्यानंतरची समोरची वस्तू म्हणजे अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे गोधडी किंवा ब्लँकेट, गोधडी किंवा आता तुम्ही काय जे म्हणत असाल ते
तर चुकूनही कधी स्त्रियांनी माहेरातून ही गोधडी, ब्लँकेट, चादर वगैरे आपल्याला माहेरातून सासरी न्यायची नाही. आता ही गोधडीचा प्रकार आहे हा सध्या राहिलेला नाही, परंतु अजूनही बऱ्याच ठिकाणी गावाकडे गोधडी ही वापरली जाते. म्हणून स्त्रियांनी कधीही आपल्या माहेरातून गोधडी किंवा ब्लँकेट आपण त्याला म्हणतो, तर ते कधीही आपल्या सासरी न्यायचं नाही. जर तुम्ही या सासरी वस्तू घेऊन गेला तर तुमच्या घरामध्ये गरिबी येते. आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची कधीच प्रगती होत नाही. यामुळे ब्लँकेट असो, गोधडी असो चुकूनही आपल्या माहेरातून सासरी नेऊ नका. तर ह्या ज्या वस्तू आहेत तर या कधीही आपल्याला आपल्या माहेरामधून सासरी न्यायच्या नाही. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हिची माहिती तुमच्या बरोबर मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ आवर्जून संपूर्ण बघा आणि आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींचं, नियमांचं पालन करा. नक्कीच आयुष्यामध्ये तुम्हाला सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही आपल्या माहेरातून आणायच्या नाही. बाकी इतर जे काय असेल ते तुम्ही आणू शकता, पण सांगितल्याप्रमाणे ह्या काही वस्तू आहेत तर त्या कधीही महिलांनी सासरी नेऊ नका माहेरातून ह्या वस्तू. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन छानसा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम.